प्लीज आता यानंतरच्या सर्व संघांनी कॉपरेट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये खेळायची संधी मिळेल कारण का सदर दिवस हा लहान चालू आहे. बुद्धार्थला प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मयूर पाटील गोकुलनगर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. हो यावेळेस मात्र सुंदर सुरुवात इथे करताना गोलंदाज बुद्धार्थ. चांगली सुरुवात करताना इथे गोलंदाज बुद्धार्थ ज्याने सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं होतं. आपटलेला चेंडू यावेळेस माझा कंट्रोल हुक केला होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी 2 धाव सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 या आकड्यावरती जाते. श्रीगणेश होते संघाचं. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील 7वा सामना, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना, दुसरा सामना सॉरी. खेळणारे संघ आहेत डीबी स्पोर्ट कुरुंद विपक्ष संगमपाडा. चला बुद्धार्थ प्लीज कॉपरेट करायचंय. फलंदाज ब्रावो. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय बुद्धार्थ. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चला प्लीज लवकर लवकर आपण करायचंय. यानंतर पंच आपल्याला कमिटी ज्या प्रकारे ऑर्गनाइज करेल सूचना करतील त्या प्रकारे आपल्याला सामने खेळवायचे आहेत याची विनंती घ्यायची सर्व संघांनी. भाऊ पाटील सकाळपासून खूप जोर घेतलाय त्यांनी आणि चांगले निर्णय विनोद नाईक सर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतोय बुद्धार्थ. स्विचचा फटका, सुंदर फटका, गॅप मध्ये जातोय चेंडू. नॉन ऑफ बाउंड्रीच्या रिझनला येतोय हा सीमा पार थर्डमॅनला चौकार. शुभम शुभम धन्यवाद. धाव संख्या 6. तो गाडीचा आरसा साइड करायचा आहे त्याचा फेस दुसऱ्याकडे करायचा आहे. बुद्धार्थ पुढचा चेंडू घेऊन सामना करेल ब्रॅवो. ब्रॅवो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगच्या रिजनला आणि इथे मात्र सोपं नव्हतं झेल मित्रांनो. अशा प्रकारची झेल पकडणं सोपं नसते दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस सूर्य आपल्या समोरच असतो. झेल मात्र इथं सुटलेला आहे. या धावसंख्या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज बुद्धार्थ सामना करेल ब्रॅवो. चला स्पीडअप करायचं आहे बघा. 3 षटकांसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटं घ्यायची आहेत. आम्हाला प्रत्येक मॅच ही अर्धा तासामध्ये कंप्लीट करून घ्यायची. गोलंदाज तयार. मोठा फटका आणि झेल जो सुटला होता ना ते म्हणतात ना की लागल्यावर मीठ चोललेला आहे अशा प्रकारची गत इथे झालेली आहे.
मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती षटकार आला. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या होते ती 14 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार भाग्येश. आता मात्र स्ट्राईक एंडला रोहित, ज्याला एकही चेंडू खेळण्याची संधी भेटलेली नाहीये. चला भाग्येश, स्पीडअप करायचंय प्लीज. हो, यावेळेस मात्र चांगला फटका आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील चांगला स्टॉप केला. जिथे 2 धावा झाल्या असते तिथे मात्र एकच धाव आली. एक धाव वाचवण्यामध्ये यश आलं इथे गोलंदाजाला. या एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र चांगली सुरुवात करताना इथे गोलंदाज भाग्येश. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील यानंतर फिल्डिंग करायची आहे. गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू हवा त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. चेंडू जातोय तो शॉर्ट मिडवेटच्या रिजनला. चांगल्या क्षेत्राच्या चांगली फेकी. थोडंसं वाईड होता थ्रो. त्याचं रूपांतर 2 या धावेमध्ये झालेले आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17. पण शॉटचा इशारा येतोय पंचांचा, त्यामुळे धावसंख्या 16 या आकड्यावरती. नक्कीच टी शर्ट साठी ड्रेसिंगची 3 धावांची पॅनल्टी असणार आहे. 2 ओके. ती पॅनल्टी आपण ऍड करूया नंतर, डोंट वरी. इनिंग संपल्यानंतर पॅनल्टी 2 धावांची ऍड करण्यात येईल. गोलंदाज तयार. ओ, ब्लॉक मध्ये टाकलेला सुंदर चेंडू होता, सन्मानित केलं त्याला. नक्कीच क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींचा सन्मान होतो, एक तर परफेक्ट यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर. चांगला इथे चेंडू टाकला होता गोलंदाज भाग्येशाने. ब्रॅवो याला कन्फ्यूज केलं होतं. ब्रॅवो हा सुद्धा एक जबरदस्त बॅटर आहे. पाहूया मोठा फटका येतोय का ब्रॅवोच्या बॅटमधून. ब्रावो. हो 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 हो, अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. हेलिकॉप्टर खेळला होता. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. डीजे सत्रामध्ये शुभम शेलार याला आपण पवपुत्र वडपेमध्ये मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलेला चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. अक्षय पाटील यांना देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज भाग्येश. फुल टॉस. पाहूया, चेंडू हवेत आहे आणि जबरदस्त कॅच, अतिशय सुंदर रनिंग कॅच.
करणाऱ्या संघाला तर नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण म्हणू शकतो. ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. ओ व्हॉट अ बॉल यार, एक्सलंट बॉल, अतिशय सुंदर. बघा नक्की स्टंप इथून देखील हलताना दिसलेले, पण बेल्स पडली नसेल तर विकेट मान्य धरला जायला नाही, याची नोंद घ्यायची आहे. अरे भाई, जरी एज लागली असेल आणि जर बेल्स पडली नसेल तरी पंच तिथे निर्णय घेतील. ओके ओके. मात्र एक्सप्रेस चेंडू इथे पाहायला मिळाला, अतिशय खतरनाक चेंडू. आणि इकडनं देखील असं वाटलं की स्टंप यांना चेंडू हिट झाला. आणि आम्ही कॅमेरामध्ये देखील पाहिलं तर तिथे देखील स्टंपांना चेंडू हिट झाला होता. म्हणजे काय चेंडू टाकला होता इथं गोलंदाज जतीन याने, एक्सप्रेस चेंडू. नशीब जो आवाज आला होता पंचांनी देखील एक योग्य निर्णय दिला की यष्ट्यांना चेंडू लागला होता. अतिशय सुंदर गोलंदाजी, एक्सप्रेस चेंडू इथे पाहायला मिळाला. ओ व्हॉट अ बॉल यार, एक्सप्रेस, खतरनाक चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतो या गोलंदाज. या गोलंदाजाने जर कन्सिस्टन्सी ठेवली ना अशाच प्रकारे गोलंदाजीमध्ये, तर येणाऱ्या भिवंडीच्या क्षेत्रामध्ये हा एक नक्कीच नावारूपाला आलेला नवीन चांगला गोलंदाज असू शकतो. जतीन चांगल्या पद्धतीची लाईन अँड लेंथ आहे त्याच्याकडे, मात्र मेहनत करावी लागणार आहे. त्याकरता चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या एका आकड्याने 24 वरती. ओ व्हॉट अ बॉल यार, खतरनाक चेंडू, हेलिकॉप्टर इथे खेळला होता. आता मात्र इथे सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू फेकलेला यष्टीकडे, इथे मात्र बाली याच्याकडून होते चूक. एकदा पूर्ण, दुसरी देखील सहजगत्या पूर्ण. बघा मागच्या चेंडूवरती काय क्रिकेट पाहायला मिळाला, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर एक चांगला फटका देखील पाहायला मिळाला, एक फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. मात्र कलेक्ट करता आलं नव्हतं यष्टीरक्षकाला. त्याचंच रूपांतर 2 धावामध्ये झाले. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 या आकड्यावरती. आता मात्र चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना गोलंदाज जतीन. एक नंबर चेंडू होता आणि त्याचं रूपांतर इथे मात्र विकेटमध्ये होताना गडी होतोय बाद. दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील तयार राहायचंय. नवीन बॅटर रोनित मैदानामध्ये येतोय. सुंदर चेंडू, एक्सप्रेस चेंडू होता बघा, फुलटोच चेंडू होता. मात्र चेंडूमध्ये गती इतकी होती की चेंडू योग्यरित्या बॅटला जज करता आलं नव्हतं. त्याचंच रूपांतर एक धावामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जतीन याची. बघा हाच जर गोलंदाज पहिल्या 2 षटकांमध्ये कधीही पाचारण केला असता तर नक्कीच आता जी धावसंख्या आहे ती कुठे झाली नसती. चांगली गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक संघाची रणनीती वेगळी असते. सुंदर सुंदर अतिशय सुंदर चेंडू, इथे मात्र होते चूक आणि चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय हा चौकार. जे 33चं टार्गेट असणारे 32 झालेत. हा पेनल्टी देखील ऍड करायची आहे.
ओके, पेनल्टी ॲड केल्याची धावसंख्या झालेली आहे ती 34 आणि जो टार्गेट असणार आहे इथे सेट केलेला आहे तो 35चा. मात्र बाली याच्यावरती पूर्ण दारोमदार असणार आहे कारण का क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चला विनंती असेल बाली आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचे. बघा विनंती असेल की लवकरच आपले बॅटर पाठवून द्यायचे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल की लवकरात लवकर आपलं फील्ड सेट करून घ्यायचं आहे. यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे भाऊ पाटील आपण टायमावरती जोर द्यायचा आणि यांना लवकरात लवकर आपले फिल्डिंग सेट करायला सांगायचे. साहेबांना विनंती असेल की आपण VIP डाईजवरती यायचं आहे. तर सलामीची जोडी येते मैदानामध्ये बुद्धार्थ आणि बाली आणि गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज रोनित. बघा 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. पाहूया कशा पद्धतीने इथे चेस होतोय. मागील 2 मॅचमध्ये पॅनल्टीचा सामोरा करून असंघ फलंदाजी करण्यासाठी येतोय आणि यानंतरचे 2 संघ विनंती असेल आपण VIP डाईजवरती यायचे टॉससाठी. ब्रदर्स पूर्णा पंचशील मसवल. चला लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय कारण का त्यानंतर 3 संघ असतील आणि त्या 3 संघामध्ये कमिटी जो निर्णय घेईल त्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करणार आहोत. तर विनंती असेल यानंतर अजून एक मॅच दुसऱ्या फेरीची आणि त्यानंतर मग सुपर मॅचेस असतील 3 संघांमध्ये. कशा पद्धतीने पुढचा खेळ होईल आपण नक्कीच पाहूया. तर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज रोनित. सामना करेल तो बाली आणि नॉनस्ट्राईक एंडला बुद्धार्थ. चला रोनित प्लीज कॉपरेट करायचं आहे. गोलंदाज तयार. बालीसाठी यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यामध्ये यश आलेला आहे. चांगली सुरुवात पहिल्याच चेंडूवरती डॉट चेंडू टाकतोय. सुंदर अशी सुरुवात इथं म्हणावी लागेल गोलंदाज रोनित याच्या माध्यमातून. पूर्ण संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे लगेच. गोलंदाज तयार होतोय रोनित. सामना करेल बाली. बाली सुंदर फटका इथे सजवलेला चेंडू येतो मिडविकेटच्या रिजनला. एकदा पूर्ण आणि एका धावावरती समाधान मानावे लागणार आहे. एका धावाने श्री गणेश होतोय. टीम संगमपाडा. गोलंदाज हो अतिशय सुंदर फटका इथे मात्र बॅटची एज कडून चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्रीच्या रिजनला. थोडीशी मिसफील मात्र त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त एकच धावामध्ये झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव इथे आलेली नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे दिली 2 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित त्याच्या माध्यमातून. प्रतिषटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 11.90 ची सरासरी गाठायची इथे टीम संगमपाडा संघाला. मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुढे हो अतिशय सुंदर आणि यॉर्कर आणि परफेक्ट क्लीन बोल्ड. मोठा हादरा इथे मात्र बसतोय टीम संगमपाडा संघाला.
डीजे. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये नीरज. आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये इथे बाली याच्या बाद झाल्यानंतर टीम संगमपाडा, कारण का मागच्या मॅचचा हिरो होता आणि हायेस्ट स्कोर इंडिव्हिज्युअल स्कोर देखील त्याच्यात नावावरती आहे. 46. गोलंदाज रोनित सामना करेल तो आता नीरज नवीन आलेला बॅटर. ओ वाडा बॉल, अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. एकदा पूर्ण आणि एकच धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3 या आकड्यावरती. बघा ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात इथे पाहायला मिळत नाहीये टीम संगमपाडा संघाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बुद्धार्थ पूर्णपणे मिस होते. प्ले अँड मिस अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती अंती 35 धावांचं टार्गेट असताना धावा झाले त्या फक्त आणि फक्त 3. उर्वरित येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती मात्र 32. ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज अतिशय उत्साही तर 12th मॅन सार्थक टीम डीबी स्पोर्ट संघाकडून. गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी. जीवन राठोर. चांगल्या फलंदाजी गोलंदाजी करताना इथे जीवन. यावेळेस मात्र सुंदर फटका चेंडूला पाठवलाय. फाईन लेगच्या वरून येतोय हा षटकार. तुझे गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि या क्रुशल मोमेंटला हा सुटलेला झेल जर महागात पडू शकतो. पाहूया. यावेळेस मात्र चेंडूला खेळायला तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू जातोय तो. एक धावेसाठी दुसरा देखील सहजगत्या पूर्ण झालेला आहे.
चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. या दोन धावेने संघाची धावसंख्या होते ती 12. आता मात्र 8 चेंडू 23 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका स्ट्रेट केलेला, एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाचा. आणि इथे मात्र रनआउट. एक जबरदस्त फिल्डिंगचा नमुना आणि त्याच पद्धतीने अतिशय सुंदर असं रनआउट पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने खेळी समाप्त. ओ हो वडा एक्सप्रेस बॉल आणि क्लेम LBW. अतिशय चला प्लीज नवीन बॅटर. आणि बघा या विनंती असेल, जे कोणी बॅटर्स बॅटिंगला येत असतील त्यांनी आपला सेफ्टी कार्ड हा खेळाडू कक्षामध्येच घालायचा आहे, कारण का लाईव्ह चालू आहे स्पर्धा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी ब्रावो येतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरताची धावांची गरज आहे ती 22. पाहूया 25 धावा देखील या टुर्नामेंटमध्ये चेस झालेल्या आहेत. तर या 22 धावा चेस होत आहेत का? मात्र तो गोलंदाज वेगळा होता, इथे गोलंदाज ब्रावो आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, ती मॅच वेगळी होती. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते. थोडी जरा रिले असला तरी मात्र फिल्डिंग चांगली झालेली आहे. आणि ही तिसरी धाव इथं मात्र तीन धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. बघा जिथे 2 धावा होत्या तिथे अजून एक एक्स्ट्रा धाव दिलेली. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कधी कधी महागात पडू शकतात. बघा मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस ब्लू स्टार खेळत होतं त्यावेळेस त्यांना समोरील संघाला 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती आणि मग लास्टला इक्वेशन आलं 1 चेंडू 1. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कुठली मॅच कुठे गेली होती. त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या चुका असतात ना, या क्रिकेटमध्ये कधी ना कधी खूप महागात पडू शकतात. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा येतोय. पाहूया कृष्णा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ब्रावो कृष्णासाठी. कृष्णा इन स्टाईल ऑफ कृष्णा सातपुते. मात्र तिथे सुंदर झेल. पंचांनी निर्णय कळवायचा. येस इज गॉन. मैदानामध्ये हो वाडा शॉट पुन्हा एकदा. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट हॅट्रिक वरती येतो इथे गोलंदाज ब्रावो.
सुंदर एकदा सुंदर फटका. इथे मात्र चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र औपचारिकता फक्त या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा फाईटबॅक करताना दिसत नाहीये समोरील संघ संगमपाडा. ज्या प्रकारे बाली याची विकेट गेली ना त्यानंतर मात्र इथे कुठल्याही प्रकारचा फाईटबॅक आपल्याला दिसलेला नाहीये. चला स्पीडअप करायचंय प्लीज. गोलंदाजी करणारा संघ ब्रॅवो प्लीज कॉपरेट करायचंय. बघा यानंतर अजूनही आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज ब्रावो. ओ सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हो 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 माइटी षटकार. मात्र षटकार हा एकदम अंतिम क्षणी आला. कोणत्याही प्रकारचा फायदा नाहीये. आणि यानंतरच्या दोन्ही संघांनी लगेच आपली मॅच सुरू करायची.